देवीच्या वल्लाली स्वराचे दर्शन घेऊन सरसमा गडाला वेढा घालून आम्ही पुढच्या मार्गाला निघालो आहे. तर दिनेशने इथे ड्रोन उडून काय ड्रोन सातगाव जोडल्या आपण आणि बघायला चाललोय. स्टार्ट होते ते घाट आहे का. अशा बऱ्याचशा वॉटरफॉलचा आनंद घेतलेला. चालू कर ना. समोर बोगदा आहे. कुंभे वॉटरफॉलचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील टनल. त्या टनल पार केल्यानंतर आपण लगेच कुंभे वॉटरच्या टॉपला पोहोचू शकतो. बघा इथं टनलपाशी आपण आता पोहोचलेलो आहे. आपण आलोय कुंभे टनल. तुम्ही पाहू शकता खडकाला फोडून कसा बोगदा बनवलेला आहे जबरदस्त. आणि इकडे दर्या खुल्या पाहू शकता कसं जबरदस्त दर्या आहेत. आता आपण ज्या गावातून आलो तो गाव दिसतो इथे खाली. आणि पुन्हा एकदा दिनेशने ड्रोन उडवा लावलेला आहे. पाहू आता ड्रोनचे शॉट. आणि दिनेशने उडवलेला ड्रोन पूर्ण दऱ्यांच्यात आता गिरट्या घेता येतो बघा. अक्षरशः दिसेन असं झालेलं आहे. अरे बाबा बाबा कसला लांब गेला आहे. तर नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये आपण थोडेसे ड्रोन शॉट पण टाकू. आपण कधी टाकले नाही आज परत, पण बघू. नाव काय होतं भाऊ? अन्वी. अन्वी नाव काय होतं तुझं? नाव काय होतं तुझं बाईचं? परत मागाच्या हरका कर. अन्वी पुराणिक. हा पुराणिक नाही नाही.
काम कर ना, या बाजून जा, तिथं उभा राहा, सरळ सरळ असं करा. कुंभे टनल पार केल्यानंतर लगेच आपल्याला लागतोय कुंभे धबधबा, कुंभे वॉटरफॉल. ते काही ग्रामपंचायतीने सूचना दिल्या, त्या सूचनांचं आपण सर्व पालन करायचे. तर चला आपण पाहू आता कुंभे वॉटरफॉल. आणि पोचलेलो आपण कुंभे वॉटरफॉलला. अविस्मरणीय कुंभे वॉटरफॉल. तर पाहू शकता तिकडे पण रेलिंग लावलेली आहे. जबरदस्त निसर्गाचा अद्भुत नजारा, कुंभे वॉटरफॉल. तुम्ही पाहू शकता इकडे पण काही पर्यटक आहे. आपल्याला पण तिथे जायचे. आणि धबधबे बघा कसे ओसंडून वाहतात. आता इथे 2 पाटे फुटतात आपल्याला. तर सरळ गेलं तो कुंभेवाडीकडे गेलं ना, आपल्याला राईटला जायचे. हा ब्रिज पार करून आणि 5 मिनिटं चालत आल्यावर आपण पोचलोय दुसऱ्या पॉईंटवर. काय झालं काका? वर खाली तिकडून दुसरा पॉईंट आहे ना का? नाही, खाली जाण्याचा रस्ता बंद केलाय. हां, ते बरं केलं ते. कारण एक ॲक्सिडेंट झाला होता इथे गेल्या वर्षी. ती कोणतरी रिस्टार पडली ती ना, 3 वर्ष झाली. तर काकांच्या ओके चालेल. तर काकांच्या माहितीनुसार ती जी पोरगी पडली ती रील स्टार, त्या दिवसापासून खाली जाण्याचा जो मार्ग होता तो बंद केलेला आहे. तर प्रत्येकाने इथं आल्यावर काळजी घ्या, आपल्या जीवाला जपा. वाव, खतरनाक, जबरदस्त. आणि आपण पाहू शकता दरीतला एक उंचवट आहे. असं एक सुरखातमध्ये गेलेलं आहे. याच्यावरूनच ती रील स्टार पडली होती. खूप दुर्दैवी घटना झाली होती ती. त्यामुळं खाली जाण्याचा अट्टास कोणी करू नका. कुंभे वॉटरफॉलचा नजारा आपण पाहू शकता. आणि हा दुधाळलेला नजारा. झालं रे वातावरण. येऊन पोचलोय दुसऱ्या पॉईंटला कुंभे वॉटरफॉलच्या. तर पाहू शकता माझ्या पाठीमागे नजारा जबरदस्त, कुंभे वॉटरफॉल. आणि काही मिनिटातच आपणही या ढगामध्ये एवढं एकदम जोरात आपल्याकडे आलेलं आहे. पूर्ण क्लिनिंग होती आता, पूर्ण दुधाळलंय.
अगदी 5 मिनिटात इथलं वातावरण चेंज झालेलं आहे. आता आपण बघितलं आधीची व्हिडिओ पूर्ण क्लीन होतं. पाठीमागे आता धबधबाही आपल्याला दिसत नाही अजिबात. काहीच दिसत नाही आपल्याला. आपण व्हिडिओ करत होतो आणि एकदम क्लिअर वातावरण होतं आणि 5 मिनिटात इथलं वातावरण तुम्ही पाहू शकता. पूर्ण ढगाळलेलं आहे. पूर्ण पाहू शकता, काहीच दिसत नाही आता. हा बघू शकता तुम्ही, त्या धुक्यातून आपण संपूर्ण रस्ता काढत चाललोय. समोरच मला काही दिसत नाही. हे बघा, आपण कुंभे वॉटरफॉलचा 3रा व्ह्यू पॉईंट आहे. आता तिथे चाललोय आणि पूर्ण धुक्याने आपल्याला वेढलेलं आहे. तुम्ही बघत असाल तर धुक्यातून आपण मार्ग काढत चाललोय. इथून काय बघायला मिळेल का नाही मिळेल हेही सांगू शकत नाही आपण. जर पूर्ण धुकं निवळलं झालं व्यवस्थित तर पूर्ण धुकं गेलं तर आपण तिथून ड्रोन शॉट घेणार आहोत. मग थोडे ड्रोन शॉट घेतले पण ते खूप एवढे व्यवस्थित आलेत का नाही ते आम्हाला माहीत नाही. तर रस्ता कोणी हा माहीत नाही आम्हाला. 3ऱ्या पॉईंटकडे जाणार रस्ता दिसत नाही. त्या धुक्यामध्ये काय दिसत नाही, फक्त 2, 3, 4 ना. हे बघा, गाडी आलेली आहे समोर आणि गाडीचे फक्त लाईट दिसत होत्या. हो गया. काही दिसत नाही आपल्याला. 3ऱ्या पॉईंटकडं कुंभे धबधब्याच्या समोर काहीच दिसत नाही. जबरदस्त धुकं आलेलं आहे. वातावरण खराब असल्या कारणाने काही पर्यटक परत जात आहेत. तर पाहू आता, जर आपले नशीब असले तर 3रा पॉईंट आपल्याला कॅप्चर करता येईल. पण जर वातावरण सुरळीत झालं तर आता इथे काही मॅगी वगैरे चहा वगैरे काही भेटते का आपण पाहू. चहा घेऊ आता. काल वातावरणात चहा गरम गरम आणि माझे हात थोडे थरथरतात. तर चला चहाचा आनंद घेऊया. जाऊ आणि परत रिटर्न येऊ शकतो आपण. तर जेवढं जाता येईल तेवढं जाऊ बघू. अरे बाबा, खतरनाक आहे. जरा सांभाळून, प्रत्येक पाऊल सांभाळून टाका. कुंभे वॉटरफॉलचा सर्वात खतरनाक पॅच. जाहीर सूचना लावली ग्रामपंचायत कुंभेनी. पर्यटकांनी जवळ जाऊ नये, सेल्फी काढू नये. खोल दरी आहे त्यामुळे पाय घसरून खोल दरीत पडण्याची भीती आहे. काही सूचना न पाळण्यामुळे झालेले. तरी आम्ही घांगरलेलो नक्की हा रस्ता का तो रस्ता. तरी आपण हा रस्ता न निवडता आपण तो रस्ता निवडूया. सोबत आलेला आहे आणि आपल्याला प्रत्येक किल्ल्याचा अनुभव आहे. काही तरी कुत्रा आमच्या सोबत असतो. तो बघा, तो आपल्याला वाट दाखवतो. चला आता त्याच्या पाठी मागे जाऊया. मी माझा एक अनुभव शेअर करतो. मी जेवढ्या ट्रेक केल्यात त्यातल्या 50-60% ट्रेक जिथं आम्ही रस्ता चुकलो ना तिथे एक ना एक कुत्रा येतो आणि आम्हाला रस्ता दाखवतो आहे. तर आजही तसंच झालं आहे. बघा, तो कुत्रा आला ना आपल्याला त्या रेलिंग परत घेऊन आलेला आहे.
तर या बांबूवर चढायचं नाही आणि रिलिंगच्या पलीकडे जायचं नाही, एवढीच माहिती. काही घडलंय का काही 1-2 वर्षापूर्वी ते? हा घडलेली आहेत, 2-3 खेपा घडल्या आहे. पण कुणी रिलिंगच्या पलीकडे जाऊ नका, इथनं फोटो घ्या आणि आपला जीव वाचवा. दररोज तुम्ही इथे असता? त्यासाठी. दररोज इथे असता तुम्ही? मी दररोज नाही, बदलून असतो. म्हणजे ड्युटी चेंज होते तुमची. अच्छा, दररोज एक नाही की ते? हा. दररोज एखादा माणूस इथे हा, असतो? एकंद आहे कायमचा. चालेल. तर आपण पाहू शकता, आपण ग्रामपंचायतच्या व्यवस्थित माहिती. जी पावती पाडलेली आहे 60 रुपयाची, हा की ती फुकट गेलेली नाही. तर असे काही काका आहेत, गुरस्त आहेत इथले लोकल माणसं, तेही तशी सतत आपल्या सेफ्टीसाठी असतात. हा. आणि त्या 60 रुपयातून त्यांना काही त्याची 300 रुपये आम्हाला, 400 रुपये देतात. 300-400 रुपये त्यांना दिले जातात. तर आपले पैसे फुकट गेलेले नाही आहेत. कुठे तुम्ही जाल तिथे जी काही रक्कम असेल 60, 70, 80, 100 रुपये, ती आपल्यासाठी मोठी रक्कम नाही, पण अशा ठिकाणी तिचा उपयोग केला जातो. हा. तर जरूर तिथे कुठलाही वाद न घालता तुम्ही ते पैसे द्या. पाहू शकता किती डेंजरस जागा आहे. आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी असे काका दिवसभर तैनात असतात ढगामध्ये. वातावरण किती खराब असू द्या, तिथे काका असतात बघा. काका धन्यवाद. धन्यवाद. त्यांचं मानाय पाहिजे, कोणी रेलिंगच्या पलीकडे जाऊ नये हो. म्हणून असा शब्द व्हाया पाहिजे. काकांचा शब्द आहे, सर्वही पाला. हा. खूप छान वाटतंय मला पण. आज सकाळपासून इथे बसलेले आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळे माणूस इथे आहे. आमच्या सुरक्षेसाठी असतो असं तुमचं हा, म्हणणं असतो आहे. असतो. आता हे कशामुळे काका? ते इथं अपघात घडलं म्हणजे 1-2-3 खेपा मुलं पडल्या गेली, एक मुली पडली गेली, मागे जो कुंभे वॉटरफॉलचा मेन पॉइंट आहे तिथून अवनी नावाची एक रील स्टार पडलेली, पडलेली. त्यामुळे खूप त्रास झालेला सर्वांना. लोकांना त्रास नाही म्हणू शकत आपण, तकलीफ पण झाली. तकलीफ होते. तर त्यासाठी आम्ही इथं बसलोय हा. की कुणी रेलिंगच्या बाहेर फोटो काढायला जाऊ नये म्हणून आम्ही इथं बसलो. म्हणजे आमच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही इथे तर असता. आम्ही आहे. अच्छा, आणि दररोज असतं का? दररोज असतो. म्हणजे कोण ना कोण इथे असतं? असतो 30 काय रुपयाची काय पावती घेतली त्यासाठीच घेतली? हा त्यासाठी घेतली. हा त्यासाठी घेतली ती पावती. तर त्यासाठी आम्ही आपलं इथं बसतो की कुणी रनिंग. आत्ताच मगाशी कुठली लोक असतील काय माहीत, ते तर जाम पियालं होतं. अच्छा. आणि ते गेलं. त्यांना मी म्हणलं इकडे या, म्हणलं काय करायचे, गेलो तर मी जाईल. अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे म्हणून आम्ही इथं थांबलोय. तरी पण लोक मानाय मागत नाही. तिथे आम्ही एंट्री केली तेव्हा तर कुंभे वॉटरफॉलच्या इथे जे काका बसले ते सांगितले, तुमच्या आधी 10 मिनिटापूर्वी काही पर्यटक इथे आले होते आणि ते पर्यटक खूप दारू पिलेले होते. आणि काकाही त्यांना अडवलं का तुम्ही रेलिंगवर चढू नका. तर ते न ऐकता जे काही होईल, जीव जाईल ते आमचं जाईल, तुम्हाला काय गरज आहे, आम्ही काही करू शकतो, असं ते काकांना ते उलट बोलायला सुरुवात केली. तर सर्व पर्यटकांना आमची विनंती आहे का असं काही करू नका. पर्यटकाच्या ज्या ठिकाणी जाईल तिथं दारू नशा वगैरे काही करू नका. आपला जीव अनमोल आहे, तर जीवाची काळजी घ्या. आपण आता लागलोय परतीच्या प्रवासाला आणि दुःख वाढतच चाललंय. एकतर आपला तिसरा पॉईंट बघायचा होता, तो काय आपल्याला कव्हर करता आला नाही. तर आपण आलोय आपल्या पहिल्या पॉईंटच्या इथे आणि आता बोगद्यामध्ये आपण एंट्री करतोय. पाहू शकता बोगदा. तर धोकं नाही होत. तर ट्रेक करत असताना आपण आंब्याच्या ट्रेकिंगचे व्हिडिओ बघतोय आणि प्रशिला आंबादे याच्या खूप व्हिडिओ बघतोय ना. त्याचा एक शब्द आठवलाय, अशक्य सुंदर सह्याद्री. आजच्या गावात इकडे नाही धोका बघ. होय, या साईडला धोका नाही बघ. शकता आपण बोगद्याच्या त्या साईडला होतो तर धुकं होतं. या साईडला आल्यानंतर धुकंच नाही. म्हणजे पाहू शकता निसर्गाची कशी असते मया किमया असते, किमया. म्हणून बोलतोय सह्याद्रीचा वेळ लागला ना, बाकी सगळा इसरा तुम्ही.